हा माझा पहिला ब्लॉग आहे. थोडी उत्सुकता, थोडा आनंद आणि मनात खूप भावना घेऊन मी हा अनुभव शब्दात मांडतोय. माझा हा पहिलाच ब्लॉग असल्यामुळे मी ठरवलं की कार्तिक स्वामींच्या मंदिरात जायचं. कार्तिक स्वामींचं मंदिर औंधापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिरात जाण्यासाठी मी आणि माझे मित्र बाईक घेऊन निघालो. आंबेरी घाटातून खाली आल्यानंतर ही कमान लागते. या कमानीतून आत गेलं की मंदिराकडे जाण्याचा मार्ग मिळतो. मंदिराच्या बाहेरच गाड्या उभ्या केल्या. मंदिराच्या परिसरात पाऊल टाकताच एक वेगळी शांतता अनुभवायला मिळाली. आजूबाजूला दाट झाडी, हिरवळ आणि निसर्गाचे वेगळे रूप. वातावरण एकदम प्रसन्न आणि मनाला शांत करणारे होते. मंदिराच्या आत शिवलिंग आहे आणि त्याच शिवलिंगाच्या समोर कार्तिक स्वामींची मूर्ती आहे. हे दृश्य पाहताच मन आपोआपच भक्तिभावाने भरून येते. त्या ठिकाणी उभे राहून काही क्षण डोळे बंद केले तरी मन अगदी स्थिर होते. देवदर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिरात थोडा वेळ शांतपणे बसलो. काही घाई नाही, कोणतेही गोंधळ नाही, फक्त मन, श्रद्धा आणि शांतता. असे क्षण आयुष्यात फार मौल्यवान असतात. मंदिराकडे जाण्यासाठी एक अरुंद पूल आहे, जो खास पायी येणाऱ्या भाविकांसाठी बनवलेला आहे. त्या पुलावरून चालताना आजूबाजूचे दृश्य फारच रमणीय आहे. मंदिर परिसरात पाय धुण्यासाठी छान सोय केलेली आहे, जी खूप छान आहे. अशी छोटीशी गोष्ट पण आपल्याला या ठिकाणी व्यवस्थापनाची जाणीव करून देतं. देवदर्शनानंतर आम्ही माघारी फिरलो. घरी येताना वाटेत औंध येथे यमाई देवीचे दर्शन घेण्याचा योग आला. त्या दर्शनाने आमचा प्रवास अजूनच पूर्ण झाला असं वाटलं. हा प्रवास फक्त देवदर्शनापुरता मर्यादित नव्हता, तर मनाला समाधान देणारा आणि आठवणीत राहणारा अनुभव. निसर्ग, श्रद्धा आणि शांतता यांचा सुंदर मिश्रण म्हणजे कार्तिक स्वामी मंदिर. हा माझा पहिला ब्लॉग असल्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. पुन्हा अशाच नवीन प्रवासकथा घेऊन लवकरच भेटीला येईन.